येथे नवी मुंबईच्या कामोठेमध्ये सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। स्फोटात आई मुलीचा मृत्यू झालाय। नवी मुंबईतील ही धक्कादायक घटना या ठिकाणी स्फोट झालाय। कामोठे सेक्टर 36 मधील ही धक्कादायक घटना समोर येते। या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झालाय। आई आणि मुलीचा मृत्यू झालेला आहे। नवी मुंबईच्या कामोठेमध्ये सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। या स्फोटात मात्र आई आणि मुलीचा मृत्यू झालेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय। अचानक हा स्फोट झालेला आहे सिलेंडरमध्ये। पनवेलच्या कामोठेमधील ही धक्कादायक घटना, कामोठे सेक्टर 36 मधील ही धक्कादायक घटना आहे। मात्र या दुर्घटनेमध्ये आई आणि मुलीचा मृत्यू झालेला आहे। अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालेले आहे। आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आलेत। आग विझवण्यात आलेली आहे। मात्र या दुर्घटनेमध्ये आई आणि मुलीचा मृत्यू झालाय। कामोठे सेक्टर 36 मधील धक्कादायक घटना, या ठिकाणी सिलेंडरचा स्फोट झालाय। घरामध्ये आई आणि मुलगी होती आणि यामध्ये या दोघींचा या स्फोटामध्ये मृत्यू झालाय। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आग विझवण्यात आलेली आहे। मात्र या दुर्घटनेमध्ये आई आणि मुलीचा मृत्यू झालाय। पनवेलच्या कामोठे या ठिकाणी सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती। या सिलेंडरच्या स्फोटामध्ये आई आणि मुलीचा मृत्यू झालाय। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। आकांक्षा, काय अधिकची माहिती? नक्कीच कामोठेमधील कामोठे येथील ही जी घटना आहे, सेक्टर 36 मधील आंबेश श्रद्धा सहकारी सोसायटीमध्ये पहाटेच्या सुमारास एक आग लागली आणि या आगीमध्ये सध्या जी माहिती मिळत आहे त्यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि आई आणि मुलीचा यामध्ये समावेश असल्याचं समजतंय। आग लागल्याची घटना मिळताच अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली। त्यानंतर सर्व जे रहिवासी होते आगीमध्ये अडकले होते त्यांना तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र आग इतकी भयानक होती का त्यामध्ये ऑलरेडी घरामध्ये 2 सिलेंडर होते आणि या आगीमध्ये त्यांचा देखील स्फोट झाला आणि त्यामुळे ही आग आणखी भडकली आणि त्यामुळेच कुठेतरी ही आग लागली। सध्या या आगीमुळे कुठेतरी हळहळ व्यक्त केली जात आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। पनवेलच्या कामोठेमध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय। यामध्ये या दुर्घटनेमध्ये आई आणि मुलीचा मृत्यू झालेला आहे। पनवेलच्या कामोठेमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती। अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आलेली आहे। मात्र या दुर्घटनेमध्ये आई आणि मुलीचा मृत्यू झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।